श्वास रोखून धरा, काहीतरी हालचाल होणार आहे. कोरोनाचा नाश करायला माझा लाडका लालबागचा राजा येणार आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा चिंचपोकलीच्या चिंतामणीचा विजय असो. गणपतीच्या टाइम मध्ये उज्जैनला जायचं प्लॅन करताय तर तुम्ही मुंबईच्या राजांच्या दर्शनाला या, आपोआप दर्शन घडेल. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपले गावातले सर्व गणपती बाप्पांचे दर्शन घडवले. आज मी तुम्हाला मुंबईमध्ये घेऊन जाणार आहे आणि मुंबईचा राजा, लालबागचा राजा, चिंचपोकलीचा राजा आणि भरपूर सारे मुंबई नगरीमधले गणपतीचे दर्शन तुम्हाला करायला मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये. तर इकडे आपल्यासोबत अनाया आहे, भूमिशा आहे आणि आपला अक्षय कुमार पण आहे, ज्यांनी आपल्याला शार्क मासा दाखवला होता. काय दाखवलेला त्याने? हा, तर तिघे आणि आणखी एक मेंबर आहे आपले. बापरे, परफ्यूम मध्ये मार परफ्यूम मार, भरपूर घाम निघणार आहे आज. तर इकडे उमा आहे. काय पॅकिंग चालू आहे काय? अरे बापरे. तर आपला मित्र आहे ज्यांनी आपल्याकडनं मसाला आणि आंब्याचा लोणचा मागवलाय. तर प्रॉन्सचा पिकल पण मागवला होता त्यांनी, पण आपली जी भेट आहे ती गणपती बाप्पाच्या मंडपाजवळ किंवा मंडपामध्ये होणार आहे, म्हणून आम्ही त्याला सांगितलंय की प्रॉन्स पिकल आपण नंतर देऊया ना. हां, जर तुम्हालाही इच्छा असेल प्रॉन्स पिकल किंवा आंब्याचा लोणचा किंवा असा आपला मसाला घरगुती पद्धतीमध्ये मसाला बनवलेला आहे तो मागवायची, तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून मागवू शकता. भरपूर सारा मसाला आपल्या स्टॉकमध्ये आहे. फक्त 2 सप्टेंबरला आपण बनवलेला आहे, 10-12 दिवस आधी. इच्छा असेल तर ताजा ताजा तुम्हाला मसाला मिळून जाईल. हे बघा आंब्याचा लोणचा कसा पॅक करतो आम्ही. तर 11:30 वाजलेत. एक्सायटेड ना? हां, सर्व तयारी झाली आपली? हां, काय नेल पेंट लावायची बाकी आहे फक्त वाटते आणायची. तर आपला मित्र येते नरेन झझरिया, कुठनं? खारघरवरनं. त्याच्या गाडीमध्ये आपण जाणार आहोत आणि राहुल पण आहे, राहुल चाचू. हां, पण तिथे ड्रोन उडवायला नाही मिळणार, पण तरी पण तो आपल्या सोबत येते. हां, आणि आणखी कलंबुसरेचे मित्र आहेत, रोहित, आणि चिरनेरचे पण मित्र आहेत. त्यांना तिकडे गेल्यावरती भेटवतो तुम्हाला. तर मम्मा लोणच्याची आणि मसाल्याची पॅकिंग करते, तोपर्यंत आपला मित्र आल्यावरती भेटूया. बोला गणपती बाप्पा. चला, तर आपला मित्र आलेला आहे नरेन झझरिया. नेहमी आपल्या सोबत असतो लालबागच्या दर्शनासाठी आणि रिक्वेस्ट केली होती मोठी गाडी घेऊन ये, 7 लोक आहेत. तर बघा मोठी किया घेऊन आलाय. जाएंगे ना गाडी मध्ये? हां, तर गाडीमध्येच जाणार आणि तनय गाडी चालवणार. चालवशील नाही? जा, चालव चालव चालव. बसली सर्व, अनाया, भूमिशा, तनय, उमा आणि गाडीचा मालक पण बसलाय आणि ऑटोमॅटिक गाडी घेऊन आलाय. याच्यामध्ये जाम कंटाळा येणार आहे मला चालवायला. आलेला आहे राहुल. चल ये लवकर. कुठे जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चला, रात्रीचा 1 वाजलाय आणि पोचलोय आपण मुंबई राजाच्या नगरीमध्ये. आणि आता चप्पल वगैरे आपण गाडीमध्येच काढून आलोय, कारण आपला लास्ट इयरचा एक्सपिरियन्स आहे राहुल. जिथं आपण एंट्री करतो ना आणि उलट्या बाजूने एक्झिट असते. जर तुम्ही येताय लालबागच्या दर्शनाला तर चप्पल गाडीतच काढा. हे बघा अनायाने पण चप्पल काढलेत. बापरे, तुझे तर मरमिडवाली ती ड्रेसिंग आहे ना. हिल्स घालून यायचा. तर इकडनं आता काला चौकीचा राजा बघायला मिळणार आहे, तोच जवळ आहे. तर आपण पहिले काळा चौकीच्या राजाचे दर्शन घ्यायला जाऊया. बोला गणपती बाप्पा मोरया. बोला गणपती बाप्पा. हा, हे बघा किती मोठा गणपती बाप्पा बघायला मिळते तुम्हाला. काळा चौकीचा मयुरेश्वर आणि वासुदेवांच्या रूपामध्ये. चला, तर आकाशला मी माहिती विचारायला गेलो होतो की किती वर्ष झालेत आपल्या मंडळाला. तर आकाशने आपल्याला ओळख दाखवली आणि आपले व्हिडिओज वगैरे बघतात. धन्यवाद, खूप बरं वाटलं भेटून. किती 55 वर्ष झाले ना बोलताय? हां, 55वं वर्ष आहे. रूपी मूर्ती साकारलेली आहे. हो, 55वं वर्ष आहे आणि वासुदेव रूपी मूर्ती साकारलेली आहे. सांगतात किती फुटाची आहे? 23 फुटाची मूर्ती. 23 फुटाची मूर्ती बघायला मिळते. बघा, हे बघा खूप छान आणि देखावा पण मस्त एकदम केलेला आहे. हे देवा गणराया वंदितो तुला,
नाम तुझे घेतो मुखान, मोरया मोरया तुझी सहारा, आधार दाता तू आसरा. देवा आलोय आम्ही तुम्हा शरण, देवा आलोय आम्ही तुम्हा शरण. चला, आणि इकडे जान्हवीताई पण दिसल्यात आपल्याला. कुठनं? करंजाडेवरनं ना? हो, चालेल चालेल. कशी वाटते मूर्ती? आणि छान दर्शन पण झालंय बघा. तर अनाया, वासुदेव कोण आहे माहिती आहे ना? ते बघ आपल्या बिल्डिंगच्या खाली येत आहेत, वासुदेवाच्या रूपामध्ये देवांविषयी सांगत असतात, भजन गावत असतात. तो वासुदेव रूपी गणपती बघायला मिळाला तुम्हाला. हां, काळा चौकीचा मयुरेश्वर. हां, बरोबर. दर्शन घेऊन आलोय आपण. आणि हे बघा, लालबाग राजा चरण स्पर्श रांग. चरण स्पर्श करायचं असेल तर या रांगेतनं जायला लागते तुम्हाला लालबागला. हे बघा. आणि आणखी मित्र आहेत आपले, तुषार सोबत आपण मागच्या वर्षी गेलेलो ना, गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलेलो. तुझं नाव काय? ऋतिक पण आहे, आणि साहिल आणि रोहित पण आहे. बघा, होईल ना दर्शन यावर्षी पण? हां, लालबागच्या दर्शनासाठी खास आलेत आपले मित्र. बघूया काय होतंय ते. हो, नमस्कार. हो, अरे बापरे, काय बोलता हो? किती तास झालं? कधीपासून आव लाईनीन? 2 तास झालं. चालेल, जाशीव. मोठा आशीर्वाद भेटेल पण बाप्पांचा. हे बघा किती जण आहेत बघा. चला, गणपती बाप्पा. चला, लालबागच्या चरण स्पर्शी लाईन बघितली, आता मूक दर्शनची लाईन बघा. मोरया, विजय असो. बघा किती जण जातात मूक दर्शनासाठी, आणि किती मंडळी आहेत बघा दर्शनासाठी. बापरे, रविवार आहे आज. जर शनिवार असतं तर काय असतं? डबल पब्लिक. हां, सोमवार आला काय? आणि पोलिसांचा पण बंदोबस्त बघा. अनया, याच्या आधी एवढी कधी मंडळी बघितली काय तुम्ही? गणेश भक्त बघितलेस? नवीन एक्सपिरियन्स आहे. सरळ. हां, तर आता आपण गणेश गल्लीमध्ये चाललोय मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी. हे बघा, ही सर्व मंडळी लालबागच्या दर्शनाला चालली. बघा किती लोक आहेत या टायमाला लालबागमध्ये. बघा, बापरे, असा माहोल आपण चिंतामणीच्या आगमनामध्ये बघितला, आणि आता गणपतीमध्ये बघतोय बघा. अनया, हात सोडू नको. चला, आलोय आता लालबागच्या परिसरामध्ये, क्षेत्रामध्ये. आणि कमानीच बघा कसली आहे. लालबागचा राजा. हे बघा, हत्ती दिसतात इथे तुम्हाला. वाह नरेन, कैसा लग रहा है? वेडिंग का एकदम सीन आहे ना. कमानीच बघा कसली सजवली, खूप सुंदर. असं वाटतं की कोणाच्या तरी महलमध्ये जाणार, आपण राजवाड्यामध्ये जाणार, लालबागच्या नगरीमध्ये जाणार आहे बघा. लालबागच्या राजाची कमानी बघितली तुम्ही, आता मुंबईच्या राजाची कमानी बघा. बापरे, महाकालची थीम आहे वाटतं ना. बघ, महाकाल माहिती आहे ना, महादेवांचं मंदिर आहे, तसाच बनवायचा प्रयत्न केला आहे बघा. मुंबईचा राजा, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ. आलोय आतमध्ये, आणि इकडे विजेंद्र, ओमकार आणि अल्पेश. हे बघा. हां, तर आपण लास्ट टाइम आलो होतो आगमनाला, तेव्हा विजेंद्रने आपल्याला आमंत्रण दिलं होता त्यांच्या गणपतीमध्ये मुंबईचा राजा बघायला यायचा. आणि महादेव महाकालची थीम आहे ना. हां, उज्जैन. हां, आणि जसा तुम्हाला उज्जैनमध्ये मंदिर बघायला मिळतंय महादेवांचा, महाकाल शंकराचा, तसंच तुम्हाला बघायला मिळतंय बघा. हे बघा, एकदम डिक्टो आहे ना नरेन. अनया, उज्जैन माहिती आहे ना? उज्जैन गणपतीच्या टाईममध्ये उज्जैनला जायचं प्लॅन करताय तर तुम्ही मुंबईच्या राजांच्या दर्शनाला या. पॉपअप दर्शन घडेल. काय वाईब आहे, खतरनाक. महादेवांची मूर्ती बघा. बोला हर हर महादेव. श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. हुबेहूब तसंच बनवलंय ना. हां, विजेंद्र आहे आपल्यासोबत. किती महिन्यापासून काम चालू आहे याचा? 2 महिन्या आधीपासून ना. हे बघा, हुबेहूब तसंच तुम्हाला महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं जसं मंदिर आहे तसंच बघायला मिळतंय बघा. आणि नंदी बघा, नंदी. आणि नंदीच्या पाया पड.
महादेव. महादेवांचं दर्शन घ्या, घर बसले बघा. कसं वाटलं? भारी आहे ना मित्रा? हां, महाकालला गेलो तुम्ही याच्या आधी? हां हां, जायचा प्लॅन आहे, पण इकडेच बघा मुंबईच्या राजामुळे आपल्याला महाकालचे पण मंदिराचे दर्शन करायला मिळते बघा. आणि लोक बघा किती आहेत, बापरे, पूर्ण भरलाय महाकाळाच्या दर्शनासाठी. महाकाळाच्या मंदिराचं दर्शन दिलं तुम्हाला, आता मुंबईचा राजा पण दाखवतो तुम्हाला. गणपती बाप्पा मोरया. तर घ्या गणपती बाप्पांचे पण दर्शन. मुंबईचा राजा 22 फुटाचा आहे ना, 22 फुटाचा गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया. चला आता दर्शन घेऊया मुंबईच्या राजाचे. 22 फूट आहेत गणपती बाप्पाचे. चला इकडे पूजेची मूर्ती दिसते तुम्हाला. बोला गणपती बाप्पा. चला तर मंडळी, इकडे किरण तावडे सर दिसतात, जे अध्यक्ष आहेत गणेश गल्ली मुंबईच्या राजाचे. तर सर तुम्हाला सर्वप्रथम तर खूप अभिनंदन देईन. खूप छान मूर्ती साकारलेली आहे आणि हुबेहूब उज्जैनला आल्यासारखं वाटतंय. खूप सुंदर कल्पना आहे आणि मजा आली बघायला, दर्शन घ्यायला खूप बरं वाटलं. तर मी विजेंदरला भरपूर सारे प्रश्न विचारणार होतो आतमध्ये. मूर्तीबद्दल काय सांगणार, कोणता रूप आहे आणि कशी कल्पना आली? लालबागचा उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा यंदा मंडळ 97 वर्ष गणेश सोहळा साजरा करत आहे. आणि त्या दृष्टीने इथे या मंडळाकडून दरवर्षी विविध प्रकारची प्रार्थना स्थळे, मंदिरे किंवा काल्पनिक अशा भव्य देखावे साजरे करतात. त्याचबरोबर उंच मूर्ती संकल्पना ही पूर्ण जगात ही आमच्या मंडळाने सुरुवात केली. मंडळाचं 50 वर्ष होतं, तो 1977 साली. तेव्हापासून उंच मूर्तीचा मान आम्ही घेत आहोत. आणि ह्यावर्षीसुद्धा आपण प्रार्थनास्थळ जे मध्य प्रदेश येथील कालभैरवाचं महाकालेश्वरचा हे मंदिर आपण साकारत आहोत. आणि मूर्ती बघायला गेलो तर आपण त्याच रूपामध्ये जे दुष्यंत अवतार महादेवाने राक्षसाचा वध केलेला, त्या दृष्टीने आपण मूर्तीचं रूपण केलं आहे. रुद्ररूप अवतार. चालेल चालेल, खूप शुभेच्छा देन. खूप चांगलं काम करताय, खूप भारी काम करताय. बोला गणपती बाप्पा. गणेश गल्ली मुंबईच्या राजाचा. हे देवा गणराया वंदितो तुला, नाम तुझे घेतो मुखान. मोरया मोरया तुझी सहारा, आधार दाता तू आसरा. देवा चला मुंबईचा राजा गणेश गल्ली गणपती बाप्पाचे दर्शन घडले ना. आता तुम्हाला लालबागचाही गणपती बाप्पाचा दर्शन देतो. तर असेच मोठे मोठे गणपती आणि आपल्या गावातले सर्व काही गणपती तुम्हाला या गणपती बाप्पाच्या सिरीजमध्ये बघायला मिळणार आहे. तर अनाया काय करावं लागेल त्यासाठी? हां, तर चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर नक्की करा. राहुल आज ड्रोन उडवणार काय? अरे राहुलला आज परवानगी नाही आहे ड्रोन उडवायची. पण इकडे बघा आलोय आपण लालबागच्या राजाच्या क्षेत्रामध्ये. बघा गणपती बाप्पा, लालबागच्या राजाचा गणपती बाप्पा. श्वास रोखून धरा, काहीतरी हालचाल होणार आहे. श्वास रोखून धरा, काहीतरी हालचाल होणार आहे. कोरोनाचा नाश करायला माझा लाडका लालबागचा राजा येणार आहे. गणपती बाप्पा.
चला फायनली सर्वांचे दर्शन झाले आणि सर्वांनी माथा टेकलाय बघा गणपती बाप्पाला. आणि फर्स्ट टाइम होतं तुझा? ॲक्च्युली आपण लाईनमध्ये भटकलो, इकडे तिकडे गेलो, म्हणून आपण प्रत्येकी एक पुढे गेला एक मागे गेला. अजून तनय आणि नरेन यायचा बाकी आहे, पण सर्वांना चांगला एकदम मस्त दर्शन मिळालं बघा. आणि मूर्तीबद्दल काय बोलणार? हां, मन भरून येते ना आतमध्ये गेल्या गेल्या. खरंच खूप छान डेकोरेशन केलं आहे, एकदम भारीवाले वाईब्स येतात तिकडे गेल्यावरती. पण दर्शन झालं आपलं, हे महत्त्वाचं आहे बघा. बोला गणपती बाप्पा. दर्शन करून तनय आणि नरेन पण आलाय. आणि इकडे बघा आणखी एक आपली पनवेलवरनं फॅमिली भेटली. नमस्कार. हो बोला लालबागच्या राजाचा. हो आणि नुकताच दर्शन करून आलेत. हे बघा माथ्यावरचा भंडारचा गुलाल सांगते की नुकताच दर्शन घेऊन आले. झालं दर्शन व्यवस्थित? हो खूप समाधान वाटलं. हो. आणि मूर्तीबद्दल काय बोलणार? कसं वाटलं जेव्हा आतमध्ये गेलं? मी दरवर्षी येतो, माझ्याकडे गेले 4 वर्ष मी दरवर्षी येतो. हो खूप सुंदर ना. हां आणि हे बघा छोट्यानी पण दर्शन केलंय. हो केलंच ना रे. काय नाव याचा? सर्वज्ञ. सर्वज्ञ. हे सर्वज्ञ दर्शन घेतले ना बाप्पांचे? हो मस्त मस्त. चला थँक्यू ओळख दाखवण्यासाठी. तुझं नाव काय दीदी? तुझं नाव सांग. साध्वी. सान्वी. हाय सान्वी पण आहे बघा. आणि लाडू दे सान्वीला. हे बघ आम्हाला प्रसाद भेटलाय, हे लाडू देते बघ. हे घे तुला लाडू घे. थँक्यू बाय. चला चला. तर तनय आणि नरेन पण आलाय. हो गया ना फायनली सर्वांचं आमचं दर्शन झालंय. भटकलो होतो पण दर्शन छान झालं. ढोल ताशे कडाडले नाद घुमे गगनी, चिंतामणीच्या दर्शनास ही मुंबापुरी आली. मोरया मोरया. चला लालबागच्या राजाचे दर्शन घडवले. आता पोकली चिंतामणी राजाचे दर्शन घ्या. बोला गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. पोकलीच्या चिंतामणीचा विजय असो. गणपती बाप्पा. दर्शनास ही मुंबापुरी आली. मला मंडळी चिंच पोकलीच्या चिंतामणीचं दर्शन घडलंय. इकडे आदित्य सर आहे. आदित्य सर कोणता रूप आहे? जगन्नाथपुरीला जसं असतं तो ना. जगन्नाथ अवतार गणपती बाप्पा बघायला मिळतात. हे बघा वरती जगन्नाथपुरीचे देव पण आहेत इकडे. मस्त आणि सुंदर डेकोरेशन बनवलं आहे. आणि बघा किती गर्दी आहे ती. बाप्पा मूर्ती विजय सो. आणि हे बघा पूजेची मूर्ती पण आहे बघा. चला तर दर्शन वगैरे झालंय आता चिंतामणी चिंचपोकली राजांचा. आणि इकडे कुलाब कोलीवाड्यावर न भेटलेत बघा आपले मित्र. बोला एलकोट एलकोट. गणपती बाप्पा. धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी. हो थँक्यू. बोल बोल. हो थँक्यू थँक्यू. चला.